नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, सोमवारच्या ऐवजी मंगळवारी म्हणजेच आज 22 एप्रिलला व्हिडिओ आपला येत आहे। याचं कारण विशेष आहे बरं का। आज 22 तारखेला आपल्या चॅनलला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणून खास आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी। आणि खास व्हिडिओ तर आहेच आहे आणि त्याबरोबर खास रेसिपी सुद्धा आहे। ती आहे आंबा साबुदाणा डेझर्ट, म्हणजेच मँगो साबुदाणा डेझर्ट। एकदम मस्त उन्हाळ्यासाठी थंडगार, आणि आंबा तर सगळ्यांचा आवडता आहे, म्हणून म्हणलं काहीतरी एक वेगळी थोडीशी स्पेशल रेसिपी स्पेशल दिवसासाठी। आंबा साबुदाणा डेझर्ट म्हणजेच मँगो साबुदाणा डेझर्ट यासाठी आपल्याला 1 बाउल भिजवून घेतलेला साबुदाणा लागणार आहे। मस्त 3-4 तास आपण भिजवून घेतलेला आहे हा। आपल्याला डेझर्टसाठी ना आपण एका बाउलमध्ये 2 आंब्यांचा आहे ना प्युरी काढून घेतलेली, म्हणजे रस काढून घेतलेला आहे। आणि या बाउलमध्ये आपण आहे ना एका आंब्याचा आहे ना बारीक फोडी करून घेतल्यात, म्हणजे बारीक पीसेस करून घेतलेले आहेत। आपल्याला डेझर्टसाठी ना एक कस्टर्डची पेस्ट लागणार आहे। एका वाटीत मी 2 चमचे कस्टर्ड घेतलंय, त्यात थोडंसं असं दूध टाकून घेऊयात आणि पेस्ट करून घेऊयात, गुठळ्या मोडून घेऊ। कस्टर्डचा कुठलाही तुम्ही फ्लेवर घेतला ना तरी चालेल, म्हणजे जो अवेलेबल आहे तुमच्याकडे तो। येस, मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे। आपण ना आता डेझर्ट करण्यासाठी कढई ठेवलेली गॅसवर। आपल्याला ना गार्निशिंगसाठी आहे ना शेवटी ड्रायफ्रुट्स लागणार आहेत। सो मी इकडे एक 7-8 बदाम आणि 7-8 काजू घेतलेले आहेत, ते आपण ना हलके रोस्ट करून घेऊया। कुठल्याही डेझर्टला तुम्ही ना गार्निश करण्यासाठी थोडेसे असे रोस्टेड ड्रायफ्रुट्स टाकले ना की त्याची चव खूप छान लागते। ड्रायफ्रुट्स छान ना भाजून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात एका बाउलमध्ये, आणि ज्या वेळेला गार होतील ना त्यावेळेला थोडेसे जाडसर असे कट करून ठेवूयात। आता याच सेम कढईत आहे ना आपण साबुदाणा टाकून घेऊया। साबुदाणा शिजण्यासाठी अर्धा बाउल आपण आहे ना पाणी पण घालून घेतलेलं आहे। आता एक 2 मिनिटं आहे ना, 2 ते 3 मिनिटं असं ना छानपैकी आहे ना हलवून घेऊयात, म्हणजे काय होतं की आहे ना साबुदाणा आपला शिजतो, कच्चा राहत नाही। तुम्हाला जर पाणी थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही थोडं अजून ॲड केलं तरी चालू शकतं। आता साबुदाणा शिजायला अंदाजे एक 4 ते 5 मिनिटं तरी लागतील। 4 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की मगाशी ना थोडासा पातळसर होतं, आता थोडंसं घट्ट झालंय, म्हणजेच 80% आपला साबुदाणा शिजलेला आहे। आता त्यात ना अर्धा ते पाऊण बाउल आहे ना साखर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं, कारण कसं आहे आपण साखर या हिशोबाने टाकली आहे की जेणेकरून ह्याच्यात ना आमरस येणार आहे या हिशोबाने, आणि आमरस आहे ना तो बऱ्याचपैकी गोड असतो। साखर मिक्स करून झाली की बरोबर त्यात ना अर्धा लिटर दूध घालून घेऊयात। आता हे मिक्स करून काय करायचं, आपण लो फ्लेमवर आहे ना छानपैकी ह्याला उकळी काढून घेऊयात। फक्त मधून मधून हलवायचं, कारण कसं आहे ना की साबुदाणा मे बी आहे ना चिटकू शकतो, यासाठी मधून मधून आहे ना थोडंसं हलवायचं। दुधाला छान उकळी आलेली आहे। आपण जे हे कस्टर्डचं आपण आहे ना मिक्सचर करून घेतलं होतं ते परत एकदा हलवायचं, म्हणजे काय होतं की कस्टर्ड पावडर जी आहे ती खाली सेटल होते, खाली जाऊन बसते, यासाठी परत आहे ना मिक्स करायचं। एकसारखं करून काय करायचं, ह्याच्यात ओतून द्यायचं आणि हलवायचं लगेच, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आता हे सगळं ना आपण मिक्स करून घेतलेलं आहे। फ्लेम आपण लोच ठेवलेली। आता काय करायचं, परत एक उकळी काढून घेऊयात। मस्त उकळी आलेली आहे। आपण आता गॅस बंद करूयात। हे जे आहे ना शिजलेला साबुदाणा अगदी मोत्यासारखा मस्त दिसतो आहे। ही जी साबुदाण्याचे आणि कस्टर्डचं जे मिक्सचर आहे ते आता आपण पूर्ण गार करून घेऊयात। आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपण आहे ना ज्या आंब्याचा आहे ना रस काढून घेतला होता तो याच्यात घालून घेऊयात। आपल्याला काय करायचं आहे ना की पेस्ट करायची, कारण कसं होतं की ह्याच्यात ना अशा गाठी असतात, सो आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे। यासाठी आपण आहे ना मिक्सरमध्ये घेऊयात आणि अर्धी वाटी दूध घालून घेऊयात। मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलं आणि बघा किती छान सॉफ्ट अशी पेस्ट झाली आहे।
आपलं हे जे साबुदाण्याचं कस्टर्ड आहे ना गार झालेलं आहे आणि आपण एका बाउलमध्ये काढलेलं आहे, कारण आपल्याला नंतर ना फ्रीजमध्ये सेट करायचं म्हणून बाउलमध्ये काढून घेतलंय. आपण ही जी आंब्याची म्हणजेच मँगोची पेस्ट करून घेतली होती ना मिक्सरमध्ये, तर ती याच्यात सगळी घालून घेऊया. पूर्ण पेस्ट आपण आहे ना काढून घेतलेली आणि आता ही छानपैकी मिक्स करूयात. आपण मिक्स करून घेतलेली आणि तुम्ही कलर पण बघू शकताय किंवा त्यातनं असे ट्रान्सपरंट साबुदाणा दिसतोय ना, ते पण इतके सुंदर दिसत आहेत. आता आपलं हे जे डेझर्ट आहे हे आपण आहे ना 3 ते 4 तास आहे ना फ्रीजमध्ये झाकण लावून सेट करायला ठेवून देऊया. चार तास झालेले आणि आपलं डेझर्ट इतकं मस्त थंडगार झालेलं आहे. आता आपण ते सर्व करून घेऊयात. आपण मस्त आपला असा आंबा साबुदाणा डेझर्ट आहे सर्व करून घेतलेलं आहे. पण आता त्याच्यावर गार्निश करायचंय, कारण गार्निशिंग शिवाय ते इनकम्प्लीट आहे. त्यावर आता आपण हे जे रोस्टेड ड्रायफ्रुट्स केले होते ना, रोस्ट केले होते ना, त्यांनी गार्निश करूया. तर फ्रेंड्स, उन्हाळा स्पेशल मस्त असं क्रीमी थंडगार आंबा साबुदाणा म्हणजेच मँगो साबुदाणा डेझर्ट तयार आहे आणि आपण मस्त सर्व करून घेतलेले आहे. काय मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही स्पेशल रेसिपी? आहे ना मस्त. आता जसं मी टायटलमध्ये लिहिलेलं आहे, पोट भरेल पण मन भरणार नाही. एक्झॅक्टली. तुम्ही जर ही रेसिपी केली आणि खरंच खाल्ली तर नक्कीच हीच गोष्ट तुमच्याबरोबर होईल. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, असेच भरपूर आशीर्वाद आणि तुमचे सपोर्ट कायम माझ्या पाठीशी राहू दे. आपलं चॅनल यामुळे भरपूर ग्रो होईल. थँक्यू.